हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे, तर थांबा थांबा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे एका एका व्हिडिओमध्ये. तर मी जे मागचे व्हिडिओ टाकले होते ते मी कॉलेजला गेलेले टाकले होते आणि भरपूर सारे मी व्हिडिओ शूट केले होते. आणि एकदाच टाकायचं म्हटलं तुम्हाला पण ते बघायला बोर होणार आहे. नक्कीच होणार आहे का नाही बोर, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण की बोर झालं की माणसाला मग व्हिडिओ बघण्याचा पण इंटरेस्ट निघून जातो. म्हणून मग मी ठरवलं की थांबा, तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडला आहे, प्रीती कामाला कुठं जाते, जॉबला कुठं जाते, जॉबला कुठं जाते, तू कसं काय तुझं हे करते, कसं काय तू ते करते. प्रत्येकाला प्रत्येकाची उत्तरं भेटणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये नाही भेटले तरी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि मी रुटीन दाखवण्याचा का जास्त प्रयत्न नाही करत, कारण काय तो तेच तेच काम मी दुसरं काय करणार आहे, घरामध्ये स्वयंपाक करणार आहे, धुणं करणार आहे, भांडी घासणार आहे, घर झाडू मारणार आहे, एवढंच करणार आहे. मग ते पण तुम्हाला बघून कंटाळे, म्हणून मग मी जास्त काही शूट करत नाही आहे. आठवड्यातून एखादा माझा डेली रुटीनचा माझी व्हिडिओ असन, कारण का रोज रोज मी तेच रुटीन दाखवायचं म्हणलं तुम्हाला बोर होणार आहे का नाही नक्की सांगा मला. म्हणून मग मी आता ठरवलेलं आहे, जे मी काम करते तिथं मला काही शूट वगैरे करता येत नाही. आणि मला नक्कीच तिथं शूट करता आलं तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे, कुठं करते, काय करते आणि कोणतं काम करते म्हणून. तर अशा प्रकारे आता माझं चाललेलं आहे. सकाळ सकाळ मी उठते, आंघोळ वगैरे करते आणि आंघोळ झालं की मी पहिल्यांदा किचनमध्ये घुसते. आणि किचनमध्ये झालं की मग पहिल्यांदा स्वयंपाक माझा डबा वगैरे तयार करते आणि पीठ वगैरे मळून घेते. तर आता माझं गव्हाचं पीठ संपत आलेलं आहे, थोडंच राहिलेलं आहे. तर मला 2 किलो पीठ जवळजवळ 15 दिवस जातं. 16 दिवस जातं, 15-16 दिवस जातं. तर मग तेवढं 2 किलो पिठले होतं, कारण की मी भाकर पण खाते आणि भात पण खाते. 2 किलो बाजरी दळून आणली तरी भरपूर होती. तर तिथं मी चाललेली माझी भाजीची तयारी. आणि हे बघा की मी आहे ना स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवले आहे ना, विचाराने पण स्ट्रॉंग बनवले आहे, सगळ्याच गोष्टींनी स्ट्रॉंग बनवलेलं आहे. कारण का तुम्ही स्ट्रॉंग स्वतः असाल तरच तुम्ही कोणती पण गोष्ट अचीव करू शकता. आणि मी मेंटली पण एवढी स्ट्रॉंग झालेली आहे. मी मला पुश करते की तू हे करू शकते, तू हे करू शकते. आय कॅन अँड आय विल. तर स्वतःला तुम्ही ठरवा, मी हे करणार तर तुम्ही त्या गोष्टी करणार, आणि नाही म्हणला तर मग नाही काय करू शकत. तर अशा प्रकारे आता इथं माझं चाललेलं आहे. मटकी करणार होते मी, कारण काय मटकी मला आवडती, मोडाची मटकी. तर मग मी मिरच्या वगैरे धुवून घेतल्या, ते कापायचं चाललं होतं. सकाळची भरपूर सारी गडबड असते, तरी पण माझ्याच्याने जेवढं तुम्हाला होईल शक्य तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि कसं असतं ना, भरपूर काय गोष्टी असतात, काय कायला असं वाटतं की कठपुतलीवानी नाचवायचं. पण जर आपण ठरवलं मनाने की आपण कठपुतली व्हायचं की नाही व्हायचं, तर आपण ठरवू शकतो आपल्याला कठपुतली व्हायचं आहे का आपल्याला स्वतःचं हे करायचं आहे. म्हणून मी माझं सेल्फ कॉन्फिडन्स एवढं वाढवलेलं आहे ना की मला ते पाहिजेच आहे, आणि मला का नाही भेटणार, मला ती गोष्ट पाहिजेच आहे आणि मी ती करूच शकणार. सेल्फ कॉन्फिडन्स लय खूप महत्त्वाचं आहे. तर मी आता इथं खात होते बिस्किट, कारण की बिस्किट 1-2 शिल्लक राहिले होते. मग म्हणलं की तसेच ठेवले तर ते नरम होऊन जाते, आणि थोडेसे झालेच होते नरम, तरी पण मग मी खाऊन टाकले. कारण काय टाकून नाही देऊ काय वाटत, माझं म्हणजे काहीच वाया जात नाही. मी जेवढं लागते तेवढंच करते. सकाळच्या 3-4 चपात्या आणि संध्याकाळची 1 भाकर, थोडासा भात, असंच माझं थोडासा स्वयंपाक असतो. अन्न काहीच वाया घालवत नाही आहे मी. आणि माझं रुटीनची मला सवय म्हणजे आहे पहिल्यापासून, कारण की मी कॉलेजला जात होते तरी पण लवकरच उठून नाही का, सर्व लवकर उठून सर्व आवरायचं आणि मग घराच्या बाहेर पडायचं. तर तुम्ही म्हणता की मग तुझे कपडे भांडे, तर कपडे भांडे किती असतात ते तुम्हाला तर माहितीच आहे. भांडे पडतात भरपूर, असं काही नाही आहे, पण भांडे पण माझे मोजकेच आहेत, म्हणून मग काही जास्त पडत नाहीत. आलं तरी पण मी मला टाईम असेल सकाळचं तर घासते, नाही तर मग मी संध्याकाळी आल्यावर सर्व करत असते. तर मी रात्रीचं पण माझं रुटीन दाखवून तिकडून आल्यावर काय असतं ते. तर तिथं मटकी धुवायला घेतली होती आणि मी आतपाव मटकी आणली, तरी पण भरपूर होती आतपाव मटकी. आणि अशा प्रकारे आता माझं चाललेलं आहे फोडणी द्यायचं काम. तर आज बऱ्याच दिवसातून मटकी केली होती, आणि ते पण हिरव्या मिरचीची केली होती. तर मला खरं मम्मीची आठवण झाली, कारण की मम्मी पण अशीच मटकी करायची आणि खूप छान लागते नाही का, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता नव्हता तरी पण, आता कढीपत्त्याची पण थोडीशी कमी भाजली, पण छान झाली ती मटकी, एकदम छान झाली ती. कारण की मी नाश्त्याला खाल्ली होती आणि एकदम छान मटकी झाली ती. तशा प्रकारे कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं ना तर लवकर परततो कांदा, म्हणून पहिल्यांदा मीठ टाकून घेतलं, कारण की आपलं फास्ट उरकायचं होतं.
आणि कढीपत्ता असल्यामुळं पण लवकर पटपट होतं. तशा प्रकारे कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आणि अशी छान मटकी तयार झालेली. छान, तुम्हाला कशी दिसते मटकी मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की कशा प्रकारे झालेली. आणि मी शेंगदाणे टाकत नाही मटकीमध्ये, कारण की मला आवडत नाही शेंगदाणे टाकलेली मटकी. जरी पण मी चुरून खाण्यासाठी केली तरी पण पाणीच टाकत असते मी, आणि नुसती पाण्याचीच मटकी छान लागते, कारण की शेंगदाणे टाकले ना तर गोड लागते. तशा प्रकारे आता भाजी झालेली आहे. तर एका गॅसवर भाजी ठेवली आणि एका गॅसवर लगेच चपात्या करायला घेतल्या, कारण की सकाळचं पटपट आवरायचं म्हणलं आणि 2 गॅस असल्यामुळं मग उरकतं पण पटपट, कारण काही जास्त काही नसतं म्हणून उरकतं पण. आणि अशा प्रकारे मग मी चपात्या पण करून घेते, आणि 2-3 चपात्याच मला भरपूर होतात. एक नाश्त्याला, एक डब्याला, आणि एक शिल्लक राहिली तर मग घरी ठेवत असते मी, कारण का एकच भरपूर चपाती होती. तशा प्रकारे नाही का मी स्वतःला म्हणजे मला असं कोणालाच दाखवायचं नाही आहे की मी काय करू शकते किंवा मी काय करणार आहे. माझं मला वाटलं ना की मला ही गोष्ट करायची तर मी ती गोष्ट करणारच आहे. मला हे नाही दाखवून द्यायचं हा बाबा ह्यांना दाखवायचं आहे मला आणि त्यांना दाखवायचं आहे मला. इथून मागं मी ते करत होते की बाबा नाही का मी असं केलं तर मला असे बोलतात, मी तसं केलं तर मला तसे बोलतात. पण मी आता स्वतःच्यामध्ये स्वतःला हारून ठेवलेलं आहे, आणि खरंच माणसाने म्हणजे नाही का चांगलं जगायचं म्हणल्यानंतर स्वतःमध्ये स्वतःने हारून गेलं पाहिजे, तरच काहीतरी करू शकतो. आणि मी तसंच केलेलं आहे. तर आता चपात्या वगैरे झाल्या, कारण चपात्या झाल्यानंतर मग मी डबा भरायला घेतला. अशा प्रकारे डबा पण भरून झालेला. एक चपाती भरपूर होती, कारण की सकाळचा नाश्ता पण करून जाते म्हणून मग जास्त भूक नसते मला, आणि मी दुपारचं जरा कमीच खाते. सकाळचा नाश्ता दुपारी थोडं कमी आणि संध्याकाळी त्याच्यापेक्षा कमी, म्हणून मग जास्त काय मला लागत नाही स्वयंपाक. तर अशा प्रकारे मी मटकी भरलेली, आणि मला मटकी जास्त आवडते म्हणून मग मी मटकी जास्त घेतली. चपाती कमी आणि मटकीच जास्त, असे माझे प्रकार झाला होता. आणि त्याच्याचबरोबर मग मी नाश्त्याला पण लगेचच ताट तयार केलं होतं, कारण की डबा भरला की नाश्त्याला ताट आणि मग नंतर आवरायचं आणि लगेच निघायचं. मग बाकीचं काम असतं ते मी आल्यावर हे करते, म्हणजे नाही का करून घेते. मग आल्यावर थोडंसं हे होतं, दमल्यावाने होतं, पण करून घेत असते. आणि आता कशी सवय झालेली आहे काही गोष्टींची, म्हणून मग काहीच वाटत नाही. तशा प्रकारे आता माझा झालेला आहे टिफिन तयार. तर स्वतःमध्ये चेंज करा, विचारांमध्ये चेंज करा, स्वतःमध्ये चेंज करा. काय पण गोष्टी आपण अचीव करू शकतो. जसं की आता मी केलेच आहे आणि करणारच आहे. आणि खरंच मी म्हणजे नाही का करत राहील. एक एक गोष्ट जोपर्यंत आहे जीवात जीव तोपर्यंत करत राहायचं. जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी काय ज्ञान घेता येईल तेवढं घेत राहायचं. मग तुम्हाला कोणत्या पण अनुभवातून येऊ द्या, चांगल्या अनुभवातून येऊ द्या, मोठ्या अनुभवातून येऊ द्या, फक्त ज्ञान आलं पाहिजे बास. कसं जगायचं हे समजलं बास. तर आता सर्व माझं मी हे केलं, तयार केलं आणि निघालेले आहे. आणि आता बसलेले आहे मी PMTमध्ये. तर PMT काय अजून हल्ली नव्हती, जागेवरच थांबली होती, पण लवकरच हे करणार होते. आणि आता इथं मला काढायचं होतं तिकीट. तर आता चाललेले आहे PMT, आणि गर्दी भरपूर असते ट्रॅफिक असल्यामुळं. तशा प्रकारे आता माझं मी करत आहे जॉब, आणि कुठं करते काय करते नक्की तुम्हाला सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. तशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे, म्हणून खरंच तुमचं परत मनापासून थँक्यू. तुम्ही माझे वॉच टाईम वाढवला, सबस्क्रायबर वाढतच आहेत आणि वाढतच राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.